श्री अष्टविनायक गणपती उत्सव मंडळ येळ्ळूर रोड वडगाव बेळगाव येथील श्री सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीनं श्रींच्या मूर्तीचं पाद्य आणि पाठपूजनाचा भव्य सोहळा शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला होता। पुरोहितांच्या हस्ते मंत्रोच्चाराने यंदाच्या गणेश मूर्तीचे पाद्य आणि पाठ याचे विधिवत पूजन करण्यात आले। दरम्यान मूर्तिकार विनायक मनोहर पाटील यांचाही या प्रसंगी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। पूजनाच्या वेळी आकाशात आकर्षक आतषबाजी करण्यात आल्याने वातावरण आनंदमय बनलं होतं। या मंडळाचे यंदाचे हे 30वे वर्ष असून सालाबाद प्रमाणे यंदाचा गणेश उत्सवही भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार असल्याचं गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष अप्पाजी उर्फ बाळू गोरल यांनी सांगितले। आज आम्ही वडगावचा अष्टविनायक या मूर्तीचं पाद्यपूजन व पाठपूजन करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आज असं एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल असं आमच्या मनात सुद्धा नव्हतं। तर आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व त्याचबरोबर गल्लीतील बंधू आणि भगिनींनी या कार्यक्रमाला एवढी मोठी शोभा आणून दिलेली आहे, त्याचं मनपूर्वक आमच्या मंडळाच्या वतीनं व आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार। त्याचबरोबर आज बघितला तुम्ही की आता ज्येष्ठ पाद्यपूजन व पाठपूजन झालेलं आहे, त्यात आमचा मेन म्हटलं तर या मेन मूर्तिकार विनायक पाटील त्यांची सुद्धा उपस्थिती आहे। त्याच आमचे गल्लीतील एक म्हणजे आमचं आधारस्तंभ म्हटलं तरी चालेल, आनंद गोविंद दिसूरकर ही फॅमिली सुद्धा आज त्या पाद्यपूजनचे मानकरी ठरलेले आहेत। त्याचबरोबर पुढचा कार्यक्रम म्हटला तर शुभम नावगेकर म्हणून त्यांनी लाईट आणि रोषणाईचं त्यांनी सुद्धा काम पाहिलं आहे आणि पुढचं म्हटलं तर 2025 ची मूर्ती आहे ती सुबक आणि सुंदर, म्हणजे गत वर्षीची जी मूर्ती होती की आमची खरोखर मीडियाची जे तुमचं सहकार्य जे मानावं लागेल ते तेवढं कमीच आहे, कारण तुमच्यामुळे गोवा किंवा इतर भागातनं लोक येऊन बघून गेलेली आहे मूर्ती। तशीच 2025 ला सुद्धा विनायक पाटलांनी आम्हाला तशीच चांगल्या पद्धतीने मूर्ती बनवून देतील अशी आशा आहे। त्यांचं सुद्धा आम्ही पाणविडा देऊन मूर्तीचं आम्ही पाद्यपूजन व पाठपूजन केलेलं आहे। दरम्यान या पाद्यपूजनाप्रसंगी मंडळाच्या वतीनं आनंद देसूरकर, प्रदीप दरवळकर, शुभम नावगेकर, दर्शन पाटील यांच्यासह गल्लीतील बहुसंख्य नागरिक, महिला वर्ग आणि लहान मुले आदींची उपस्थिती लाभली होती।